तुम्हाला माहीत आहे का, किमान 30% महिलांना आयुष्यात कधीतरी दीर्घकालीन वेदनांचा अनुभव होतो आणि त्यापैकी सुमारे 8% महिलांना ह्या वेदना फायब्रोमायल्जिया नावाच्या आजारामुळे होतात. फायब्रोमायल्जिया हा एक क्लिष्ट आणि दीर्घकालीन वेदनाचा विकार आहे, जो केवळ वेदनाशामक औषधांनी म्हणजेच पेन किलर्सनी नियंत्रित करता येत नाही. ही विशेष उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप कानसुरकर. हे MBBS MD आणि क्लिनिकल इम्युनॉलॉजी आणि रुमॅटॉलॉजी क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. डॉक्टर कानसुरकर यांना 16 वर्षांचा अनुभव असून त्यांनी हजारो रुग्णांचे यशस्वी उपचार केलेले आहेत. विशेषतः फायब्रोमायल्जिया आणि इतर रुमॅटॉलॉजिकल विकारांसाठी ते फेमस आहेत. ते एक अनुभवी संशोधक असून त्यांचे संशोधन प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहे. तसेच रुमॅटॉलॉजिकल विकारांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये त्यांना वारंवार व्याख्यानांसाठी आमंत्रित केले जाते. चला, आज आपण डॉक्टर कानसुरकर यांच्यासोबत फायब्रोमायल्जियाबद्दल सखोल चर्चा करूया. ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल, त्यामुळे संपूर्ण पाहायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर. आणि डॉक्टर संदीप, आपण हेल्थ कम्युनमध्ये इट्स अ गुड प्लॅटफॉर्म दॅट वी हॅव स्टार्टेड. इंग्लिशमध्ये आम्ही कॉन्टेंट बनवतोय, पण सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या किंवा मराठी ऑडियन्ससाठी आम्ही मराठीमध्ये हेल्थ एज्युकेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही MBBS केलं आहे, MD केलं आहे आणि DM इन रुमॅटॉलॉजी अँड इम्युनॉलॉजी केलेलं आहे आणि सध्या यू आर प्रॅक्टिसिंग फ्रॉम भारती विद्यापीठ. तिथे तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहात. आणि आज आपण एक खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत आणि आय एम इंटरेस्टेड, कारण बीइंग अ वुमन आय थिंक इन फ्युचर ऑफकोर्स आय विल बी वन ऑफ युअर पेशंट. तर फायब्रोमायल्जियाबद्दल बोलणार आहोत. पण त्याआधी मला सांगा की तुम्ही मूळचे कुठले आहेत, कुठे कुठे एज्युकेशन घेतलं आहे आणि इथे पुण्याला तुम्ही कधी शिफ्ट झाले? थँक्यू स्मिता मला बोलावण्यासाठी. मी अंबाजोगाईचा मूळचा. हां, तर माझं पुढचं शिक्षण अंडर ग्रॅज्युएशन औरंगाबादला कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर MD मी ओडिसामध्ये कटकला कम्प्लीट केलं. आणि त्याच्यानंतर DMसाठी मी SGPGI लखनौ या प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर मी माझी प्रॅक्टिस भारती विद्यापीठमध्ये पुण्याला सुरू केली. अच्छा, ओके. तर इम्युनॉलॉजी आणि रुमॅटॉलॉजी एक्झॅक्टली त्याचं सुपर स्पेशलायझेशन जेव्हा तुम्ही करता, तर कुठल्या टाईपच्या डिसीजेस म्हणजे व्हॉट इज रुमॅटॉलॉजी, इम्युनॉलॉजी, कुठल्या कंडिशनसाठी तुम्ही स्पेशलायझेशन करता? येस, तर रुमॅटॉलॉजीमध्ये बेसिकली आम्ही 2 प्रकारच्या डिसऑर्डर्सला ट्रीट करतो. एक डिसऑर्डर्स जी की संधिवात, वाताचे जे काही आजार आहेत किंवा जॉईंटशी रिलेटेड जे काही आजार आहेत, आर्थरायटिस आहे, या प्रकारचे आजार. आणि दुसऱ्या प्रकारचे आजार जे इम्युन सिस्टमशी रिलेटेड आजार आहेत, जसे की ल्युपस आहे, स्क्लेरोडर्मा आहे, मसल डिसऑर्डर्स लाईक मायोसायटिस, जसं की डर्मॅटोमायोसायटिस वगैरे. तर अशा प्रकारचे आजार असतात. आणि अनेक आजार असे कॉम्प्लेक्स आजार आहेत जे की मल्टीसिस्टम आजार आहेत, म्हणजे विविध अवयव प्रणालींना एक सोबत जिथे परिणाम होतो अशा प्रकारचे मल्टीसिस्टम इलनेसेस सुद्धा रुमॅटॉलॉजीमध्ये आहेत. हा एक वाईड बास्केट ऑफ इलनेसेस आहे जे आम्ही ट्रीट करतो. ओके. तर समजा आपण आता विचार केला, मी तुमच्याशी बोलत होती आणि कुठले कुठले टॉपिक आपण कव्हर करू शकतो हेल्थ कम्युन प्लॅटफॉर्मवर. तुम्ही म्हणाले की फायब्रोमायल्जियाबद्दल पहिल्यांदा बोलूया आपण, कारण तो फार महत्त्वाचा टॉपिक आहे आणि बऱ्याचशा लेडीजला, वुमेनला अफेक्ट करतो आणि त्याबद्दल बरीचशी माहिती नाही आहे. आय वॉज क्विकली इंटरेस्टेड इन टू दॅट, कारण बॉडी एक वगैरे स्पेशली इंटरनेटवर जर तुम्ही पाहिलं तर बरेच लोक बोलतात, पण दे आर नॉट क्वालिफाईड ऑर स्पेशलायझिंग इन टू दॅट टॉपिक, राईट? आणि तुम्ही त्यामध्ये सुपर स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यामुळे आय थॉट की जर आपण याबद्दल बोलतोय तर यू आर द राईट पर्सन पीपल शुड लिसन टू. ठीक आहे, कारण एक्सपर्टकडनं ऐकणं आणि इंटरनेटवरनं वाचून सांगणं आणि ते ऐकणं, त्यात खूप फरक असतो. त्यामुळे थँक्यू सो मच की हा टॉपिक आपण आज बोलतोय. तर आय विल स्टार्ट विथ महत्त्वाचं जे आपण बोलायला आलो आहे आज, की फायब्रोमायल्जिया एक्झॅक्टली काय असतं आणि का आपण त्याबद्दल आज बोलावं इथे. येस स्मिता, ज्यावेळेस तुम्हाला विचारलं होतं की कुठला टॉपिक सिलेक्ट करायचा, मी फायब्रोमायल्जिया सिलेक्ट करण्यामागे बेसिकली हे कारण होतं, हा वन ऑफ द कॉमनेस्ट रुमॅटॉलॉजिकल इलनेस आहे. म्हणजे याच्याबद्दल अवेअरनेस कमी आहे, पण जेवढे काही तुम्ही प्रमाण पाहिलं समाजामध्ये रुमॅटॉलॉजिकल आजारांचं, तर फायब्रोमायल्जिया इज वन ऑफ द टॉप मोस्ट आजार, जे की प्रमाण खूप आहे
पण रिकग्निशन कमी आहे. हम्म. म्हणून हेच आजार आहेत ज्याबद्दल आपल्याला अजून जागृतीची गरज आहे आणि हम्म. पब्लिकला माहीत असणं आवश्यक आहे की आपण ह्या आजाराबद्दल जाणून घ्यावं, जेणेकरून आपल्याला लवकर त्याला उपाय शोधता येईल. हम्म. फायब्रोमायल्जिया बेसिकली असा आजार आहे ज्याच्यामध्ये शरीरामध्ये वाईड स्प्रेड पेन होतो. हम्म. वाईड स्प्रेड पेन ह्या टर्मिनॉलॉजीबद्दल मला सांगू इच्छितो की हम्म. वाईड स्प्रेड पेन म्हणजे शरीरात अनेक ठिकाणी एकाच वेळी दुखणं. म्हणजे मानदुखी आहे, पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, डोकेदुखी आहे, पायदुखी आहे, पण जेव्हा या सर्व ठिकाणी एक सोबत दुखत राहतं त्याला आपण वाईड स्प्रेड पेन म्हणतो. ओके. अशा प्रकारचे वाईड स्प्रेड पेन होण्याचे अनेक कारणं आहेत, पण त्याच्यामधलं एक प्रिडॉमिनंट कारण हे फायब्रोमायल्जिया आहे. त्याचे लक्षणं फक्त पेन हाच कॉमन लक्षण नाही आहे, तर याच्यासोबत अनेक घटक त्याच्यासोबत निगडीत आहेत. जसे की निद्रानाश होणे, झोप लागायला त्रास होणे, सतत अँझायटी राहणे, सतत चिंताग्रस्त मन राहणे, आपले कामं मॅनेज करायला अडचण येणे, विसाळूपणा वाढणे, अशा प्रकारचे बरेच प्रॉब्लेम याच्यासोबत निगडीत आहेत. त्याविषयी आपण बोलूया पुढे जसं आपलं डिस्कशन चालेल. पण नॉर्मली समजा आता कोणी म्हणत असेल की मला अंगदुखी आहे, जसं घरी माझी मावशी असेल किंवा आई पण असेल, तर ती जर म्हणत असेल तर आपण म्हणतो अरे ती तर असं सांगत राहते नेहमी, तिला दुखणं नेहमीच राहतं म्हणून, राईट. झोपेचं जर म्हटलं तर झोप मला वाटतं इज द मोस्ट निग्लेक्टेड कंपोनंट ऑफ लाईफस्टाईल. झोपेकडे आपण लक्ष देत नाही मोस्टली. तर झोप येत नसेल तरी मला नाही वाटत कुणी कंप्लेन करतं की मला झोप येऊन नाही राहिली आहे. किंवा जर समजा म्हणत असेल की मला थकवा जास्त होतो, तर लोकांना असं वाटतं की अरे आळशी असेल वगैरे म्हणून. तर कारण तुम्ही जे सांगितलं ते तर बरेच आपण कॉमनली बघतो. तर हाऊ टू डिफरन्शिएट की तो फायब्रोमायल्जिया आहे म्हणून. हां, तर याच्यामध्ये हा खूप छान प्रश्न आहे. अंगदुखी आणि सर्वांगदुखी याच्यामध्ये थोडासा फरक आहे. बरोबर. अंगदुखीमध्ये तुमचा एक स्पेसिफिक एरिया, एक एरिया किंवा 2 एरिया दुखणं हे खूप कॉमन आहे. जवळपास आम्ही कम्युनिटी सर्व्हेमध्ये पाहिले 35% विमेनमध्ये कुठे ना कुठे अंगदुखी चालत असते. पण सर्वांगदुखी हा प्रकार त्याच्यापेक्षा वेगळा आहे. सर्वांगदुखीमध्ये तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत मोर दॅन 10 ठिकाणी तुम्हाला जर 10 ठिकाणी जर का दुखत असेल तर ह्याला वाईड स्प्रेड पेन डेफिनेशन मध्ये कन्सिडर केलं जातं. 10 ठिकाणी दुखणं डेफिनेटली लोकल प्रॉब्लेमशी निगडीत नाहीये, काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. तुमची फक्त कंबर दुखते किंवा गुडघा दुखतो, पाय दुखतं, याला आपण लोकल प्रॉब्लेम म्हणू शकतो. पण 10 ठिकाणी जर दुखत असेल तर हा लोकल प्रॉब्लेम असण्याची शक्यता कमी आहे. प्रॉब्लेम दुसरीकडे कुठेतरी आहे. तर वाईड स्प्रेड पेन असणे आवश्यक आहे फायब्रोमायल्जिया आयडेंटिफाय करण्यासाठी. दुसरी गोष्ट जी महत्वाची, कधीपासून चालू आहे. एखाद्याला दुखणं हे 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, व्हायरल फीवर झाला, त्याच्यानंतर अंग दुखायला लागलं, हे समजू शकतो. हे याची कारण वेगळी असतात, हे तात्कालिक कारण असू शकतं. पण एखाद्याला 4-4, 6-6 महिन्यापासून असं पूर्ण अंग ठणकत राहतं, हे एक पहिलं लक्षण आहे जे की आपल्याला फायब्रोमायल्जियाच्या डायग्नोसिसकडे दर्शित करतं. बरोबर. दुसरी गोष्ट आहे, फक्त दुखणंच नाही, त्याच्यासोबत लाईफस्टाईल डिस्टर्बन्सेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. झोपेला गेल्यानंतर झोप लागायला त्रास होणे हे सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक. स्लीप लॅटन्सी ज्याला आपण म्हणतो, की तुम्ही झोपायला गेल्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये फार फार तर 1 तासामध्ये झोप लागली पाहिजे, पण तुम्ही रात्रभर झोप शोधत असाल, झोप लागत नसेल तुम्हाला, तर हे एक इनडायरेक्ट इंडिकेटर आहे कुठेतरी तुमची सेन्सरी सिस्टम ही ओव्हर एक्साइटेड आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला झोप लागायला झोप लागत नाहीये. तिसरी गोष्ट याच्यामध्ये सांगू इच्छितो की फायब्रोमायल्जियामुळे तुमच्या ज्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज असतात, म्हणजे तुमच्या गोष्टी मॅनेज करण्याची जी क्षमता असते, त्या क्षमतेमध्ये बऱ्यापैकी डिस्टर्बन्स होतो. म्हणजे लोक पहिल्यापासून चाणाक्ष आहेत, एकदम व्यवस्थित आणि टिपटॉप राहतात, ह्या लोकांना विसरळपणा जाणवायला लागणे, मल्टीटास्किंगला अवघड व्हायला लागणे, हे फायब्रोमायल्जियाकडे डिफ्लेक्ट होण्याचे लक्षण आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला असं खूप व्हायला लागतं की तुम्हाला मॅनेज करायला अवघड जातात गोष्टी. ठीक आहे, तर हा सुद्धा एक फॅक्टर आहे जो आपण फायब्रोमायल्जियाचं डायग्नोसिस करताना लक्षात घेतला पाहिजे नेहमी. आणि याच्यासोबत अजून प्लिथोरा ऑफ सिम्पटम्स आहेत जे की फायब्रोमायल्जियामध्ये असतात. म्हणजे फ्रिक्वेंट ॲबडॉमिनल पेन, गट डिस्टर्बन्स, ताप आल्यासारखं वाटत राहणे विनाकारणाचं. म्हणजे तुम्ही मोजायला गेलं तर त्यावेळेला ताप तुम्हाला लक्षात येत नाही, पण पेशंटला वाटत राहतं की नेहमी मला ताप सारखा येत राहतोय. भरपूर टेस्ट केलेल्या असतात, इन्व्हेस्टिगेशन केलेले असतात, पण त्याच्यामध्ये खास काही सापडलेलं नसतं. असं जर का आपल्याला कॉन्स्टिट्युशन ऑफ सिम्पटम्स आले तर कदाचित आपण फायब्रोमायल्जियाकडे जातोय असं आपल्याला समजायला लागेल.
तर ही जसं आता आमच्या म्हणजे मी मूळची यवतमाळची आहे, तुम्ही अंबेजोगाईची आहे, त्यातही अजून म्हणजे पांढरकवडा म्हणा किंवा अजून जास्त रिमोटला गेलं, उमरी वगैरे सगळी छोटी छोटी गावं आहेत तिथे. तिथले आपण नॉर्मल जे डॉक्टर अवेलेबल असतात त्यांच्याकडे आपण जातो. तर तिथे नॉर्मली कसं मॅनेज करतात? कारण डायग्नोसिस मला वाटतं की याला करायला आपण नेक्स्ट बोलूया की त्याचं डायग्नोस कसं करतात. पण सध्या जर असे सिम्पटम्स असतील की 4-6 महिने झाले आणि अंगदुखी जात नाही आहे, झोप येत नाही आहे आणि त्यासाठी विमेन जर आहे आणि त्या डॉक्टरकडे गेल्या तर त्यांना नॉर्मली काय ट्रीटमेंट दिल्या जातात आजकाल विदाउट डायग्नोसिस? सो जेव्हा आम्ही काम करत होतो रुरल सेटिंगमध्ये, तेव्हा अशा प्रकारचे पेशंट ज्यावेळेस यायचे की ज्यांना कंटिन्यू इथं दुखतं तिथं दुखतं असं 4 ठिकाणी दुखणं सांगितलं की काहीतरी पेन किलर्स लिहून दे किंवा एखाद्या विटॅमिनची कमतरता असेल नाही तर आयरन काहीतरी लिहून दे, असं लिहून पेशंटला वाटी लावणे, अशाच प्रकारचा आमचा तरी टेंडन्सी असायचा. कारण बऱ्याच वेळा कळत नाहीये की इनिशियली की ह्या सगळ्या जे मल्टिपल कंप्लेंट सांगतायत प्रॉब्ली काहीतरी यांनाच प्रॉब्लेम आहे, एखादी पेन किलर देऊन पाठवून देऊया. जनरली हा अप्रोच असतो. आणि अजूनही मला सांगायला लागेल की फायब्रोमायल्जीचा अवेअरनेस अमॉंग द जनरल प्रॅक्टिशनर्स हा कमी आहे. आणि असं सुद्धा एक धारणा आहे की याला काही करता येत नाही. तुम्ही जरीही याला डायग्नोस केला तरी याला काही ट्रीटमेंट नाहीये, मग करणार काय? तर डॉक्टरचा वेळ घालवण्यापेक्षा मग ह्यांना काहीतरी पेन किलर लिहून द्या, हे जातील आणि त्यांना पेन किलर खाल्यानंतर तात्पुरतं बरं सुद्धा वाटतं. म्हणजे हा दृष्टिकोन डॉक्टरांचा सुद्धा याच्यामध्ये शॉर्ट साइटेड आहे. थोड्या काळासाठी पाहणं, त्याचं तात्पुरता पेन ठीक करणं, ह्याच्यामुळे पेशंट एका चक्रव्यूहामध्ये अडकतात. जो काही रिस्पॉन्स मिळतो तो तात्पुरता असतो, लॉंग टर्म रिस्पॉन्स येत नाही. आणि ही भीती सुद्धा सतत वाटत, मी सारखी पेन किलर खाते, कदाचित माझी किडन्या खराब होतील, बाकी खराब होतील, तर मी सहनच करते, असं पण बऱ्याच वेळेला टेंडन्सी राहते. माझ्याकडे ज्या ताई काम करतात त्यांचं तिला महिन्यातनं तीन महिन्यातनं एकदा शिल्बीला की मला खूप बॉडी एक होतोय आणि मला खूप अंगदुखी आहे आणि शिल्से की मी माझ्याच डॉक्टरकडे जाणार. त्यांचा गावातला एक डॉक्टर आहे, तिथेच ती जाते नेमकं. आणि ते डॉक्टर तिला एक इंजेक्शन देतात आणि IV ड्रिप देतात आणि शिल कम बॅक अँड शिल बी लाईक नाऊ आय एम फाईन. ॲज लाईक इन्व्हेस्टिगेशन्स कर, डायग्नोसिस कर, पण नाही, त्यांचा तो रिच्युअल राहतो की एक इंजेक्शन दिलं की सगळं ठीक होतं. 1 आठवडा वगैरे त्यांना थोडं बरं वाटतं. दे आर इन टू दॅट सायकल. त्यांना ते विशियस सायकलमध्ये ते फसलेले असतात, डायग्नोसिसकडे जातच नाही. बट हाऊ डू यू डायग्नोज फायब्रोमायल्जिया? हां, तर बेसिकली फायब्रोमायल्जिया डायग्नोसिसची क्लिनिकल आहे. अशी कुठली डायग्नोस्टिक टेस्ट नाही की ती डायग्नोस्टिक टेस्ट मी रिपोर्ट तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवला, मी सांगू शकतो की हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून तुम्हाला फायब्रोमायल्जिया, असं नसतं. इट्स नॉट सो स्ट्रेट फॉरवर्ड. तर मी आता तुम्हाला ज्या पहिल्यांदा गोष्टी सांगितल्या सुरुवातीला की हा त्रास 3-4 महिने कमीत कमी असायला लागतो. सर्वांगदुखी सोबतच तुमच्या झोपेमधले प्रॉब्लेम्स, तुमचे इंटेलेक्च्युअल कॉग्निटिव्ह प्रॉब्लेम्स, हे सगळे त्यावेळेस कन्सिडर करायला लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं ते आपण फायब्रोमायल्जिया डायग्नोस करताना त्याची जी काही डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत ते सगळे एक्सक्लूड करणं आवश्यक राहतं. बऱ्याचशा कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये अंगदुखी होऊ शकते आणि तिथे बेसिकली स्पेशलिस्टचं काम येतं की त्या कंडिशन्स आणि फायब्रोमायल्जिया ह्यांना एकमेकांपासून सेपरेट करणे. करेक्ट. असं आपण नाही करू शकत की एखादं काहीतरी महत्वाचं कारण आहे पेशंटमध्ये, त्याच्यामुळे पेशंटची अंगदुखी होतीये, त्याला इग्नोर करून पेशंटला फायब्रोमायल्जिया असे लेबल करणे, याच्या आधी आपल्याला खूप कॉशियसली डायग्नोज करायला लागतं. आणि त्याच्यामुळेच पेशंटच्या काही टेस्ट लागतात, काही इन्व्हेस्टिगेशन्स लागतात सुरुवातीला. पण एक सांगू, असं पाहिलेलं आहे की पेशंटला हार्डली मला कुठल्या इन्व्हेस्टिगेशनची गरज पडते किंवा पेशंट युजली फाईल घेऊनच येतात ज्याच्यामध्ये भली मोठी फाईल असते, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन, मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन जेवढे अवेलेबल आहेत तेवढे केलेले असतात आणि त्याच्यामध्ये काही आलेलं नसतं. कारण फायब्रोमायल्जियामध्ये तुम्हाला ब्लड इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काही सापडत नाही. हा टिपिकल फीचर आहे. ओके. आणि डिफरन्शियल डायग्नोसिस काय असतं की कुठलं तुम्ही रूल आउट करता बिफोर यू डायग्नोज की हा फायब्रोमायल्जिया आहे? येस, तर याच्यामध्ये संधिवात किंवा कुठल्याही प्रकारच्या वाताचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये अर्ली स्टेजेसमध्ये अंगदुखी हे एक लक्षण आहे. अच्छा. म्हणजे पुढे चालून तुम्हाला सांध्यामध्ये स्पेसिफिक दुखणे येण्याच्या आधी तुम्हाला जनरलाइज थकवा जाणवणे, अंगदुखी जाणवणे हे खूप कॉमन आहे. बरोबर. म्हणून ते आजार जे काही आहेत ते सुरुवातीला रूल आउट करणं हे क्रमप्राप्त आहे. दुसऱ्या प्रकारचे काही रेअर म्हणणार नाही मी, रादर वेगळ्या प्रकारचे संधिवाताचे प्रकार, जसं की शॉग्रेन सिंड्रोम नावाचा प्रकार आहे. हा नाव ऐकलेलं नसतं पण हा सुद्धा खूप कॉमन आहे कम्युनिटीमध्ये. त्याच्यामध्ये तोंडाचा कोरडेपणा, डोळ्याचा कोरडेपणा येतो आणि याच्यासोबत अंगदुखी असते जनरलाइज. आणि हे सगळे ट्रीटेबल एंटिटीज आहेत. म्हणजे संधिवाताचे किंवा वाताचे आजार जर तुम्ही पकडले आणि वेळेत ट्रीट केले त्याच्यामध्ये खूप छान रिस्पॉन्सिव्हनेस सुद्धा येतो. बरोबर.
म्हणजे गोळ्या औषधांनी रिस्पॉन्सिव्हनेस मी म्हणतोय. दुसरे प्रकार आहेत काही विटॅमिन डिफिशियन्सीज, म्हणजे की विटॅमिन डी डिफिशियन्सी, विटॅमिन B12 डिफिशियन्सी, तुम्हाला आयरन कमी असणे, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अंगदुखी याच्यासाठी कारणीभूत असू शकतात. असं पाहिलं जातं की इन जनरल जेवढं तुमचं आयरन लो असेल तेवढा तुमचा पेन सेन्सिटिव्हिटी वाढते. आता याच्यात सुद्धा मजेची गोष्ट अशी आहे की जनरली आयरन लो आहे हे समजण्यासाठी आपण ब्लड टेस्ट करतो आणि हिमोग्लोबिन कमी असेल तर असं मानतो की आयरन लो असेल. पण असं म्हटलं जातं की आयरन हा एक क्रिटिकल रिसोर्स आहे बॉडीमध्ये. तर तुमची मज्जासंस्था म्हणजे न्यूरोलॉजिकल सिस्टम आणि तुमची हिमॅटॉलॉजिकल सिस्टम या दोन्हींनाही आयरनची आवश्यकता असते. जेव्हा तुमची हिमॅटॉलॉजिकल सिस्टम खूप छान आहे, खूप छान प्रकारे तुमचा आयरन ओढून घेते, तशा वेळेला तुमचं हिमोग्लोबिन छान राहतं, पण तुमच्या न्यूरोलॉजिकल सिस्टमला आयरन सप्लाय कमी राहू शकतो. अशा वेळेला तुमचं हिमोग्लोबिन चांगलं आहे हे दर्शवत नाही की तुमच्या बॉडीमध्ये ऍक्च्युअली आयरन डिफिशियन्सी होतीये. अशा वेळेला न्यूरोलॉजिकल सिस्टम मध्ये आयरन डिफिशियन्सी होऊ शकते. त्या स्थितीमध्ये फायब्रोमायल्जिया होण्याची शक्यता जास्त असते किंवा वाईड स्प्रेड पेन होण्याची शक्यता जास्त असते. तिथे न्यूरोलॉजिकल सिस्टमला आयरन कमी पडतोय. तर हे आपण आयरन सप्लिमेंटेशन जेव्हा करतो तेव्हा पेन सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि पेशंट्सला बरं वाटायला लागतं. येस, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि बट तो फायब्रोमायल्जियामध्ये सगळेच रिपोर्ट नॉर्मल येतात, राईट? लाईक तिथे आपल्याला ॲनिमिया आयडेंटिफाय होतं, हे सगळे जे रिपोर्ट्स नॉर्मली असतात ते नॉर्मल असतात, राईट? येस, येस. फायब्रोमायल्जिया क्लासिकली तुम्हाला ब्लड टेस्ट ज्या रुटीन करता त्याच्यामध्ये तुम्हाला काही पॉझिटिव्हिटी येत नाही. आणि हे एक डॉक्टरच्या फ्रस्ट्रेशनचं सुद्धा कारण आहे. जेव्हा डॉक्टर कुठल्या पेशंटला इन्व्हेस्टिगेट करतात ना त्यावेळेस युजली डॉक्टरांची टेंडन्सी असते आपण याच्यातून काहीतरी डायग्नोज करावं. आणि डॉक्टरांसाठी सोपं असतं की ब्लड टेस्टमध्ये काही निघतंय ते पेशंटला समजून सांगणं सुद्धा सोपं असतं. पण जेव्हा एखादा आजार आहे ज्याच्यामध्ये ब्लड टेस्टमध्ये पण काही येत नाही तेव्हा डॉक्टरांना आपले एक्सपिरियन्स आणि क्लिनिकल अक्युमेंटवरती डायग्नोसिस सांगायला लागतं. कधी कधी कठीण असतं डॉक्टरांचं सुद्धा. बिफोर वी गेट इन टू से आयर्न डिफिशियन्सी एनिमिया खूप कॉमन आहे इंडियामध्ये, राईट? लाईक विमेनमध्ये फारच कॉमन आहे. कधी पण आपण नॉर्मली पण रिपोर्ट केल्या आणि जस्ट नॉट अबाउट लाईक नॉर्मल सोशो इकॉनॉमिक स्टेटसवाले नाही, चांगल्या घरच्या लोकांना सुद्धा जेवण वगैरे चांगलं करतात पण आयर्न डिफिशियन्सी एनिमिया असतो. मग जर रिपोर्ट केला आणि तर आयर्न डिफिशियन्सी एनिमिया दिसणारच आहे, तर मग तेव्हा आपण मिस नाही करणार काय की विल नॉट ब्लेम इट ऑन लाईक की ॲनिमिया असेल म्हणून अंगदुखी असेल. तर तो कसा सटल डिफरन्शिएशन कसं राहणार त्यामध्ये? जेव्हा ओव्हरऑलच आयरन कमी आहे, बॉडीमध्ये आयरनच नाहीये, तर कॉम्पिटिशन करणाऱ्या दोन्ही सिस्टमला आयरन सप्लाय कमी आहे, तर इट्स नॅचरल की आयरन डिफिशियन्सी आहे. त्यावेळेला इतर ठिकाणी सुद्धा आयरन डिफिशियन्सी असणार. त्या ठिकाणी शक्यतो आयरन डिफिशियन्सी मिस होत नाही. युजली डॉक्टर्स चटकन डायग्नोज करतात ॲनिमिया आहे, त्यांचा सेलचा साईज छोटा होतोय, आयरन टेस्ट पाठवतात, आयरन टेस्ट लो येतात. पण शक्यतो डॉक्टर्स जेव्हा हिमोग्लोबिन चांगला आहे तशा वेळेला आयरन टेस्ट पाठवत नाही. आणि या स्टेटमध्ये जनरली हे मिस होतं जे मी बोलतोय. करेक्ट. आणि तर समजा आता डायग्नोसिस झालंय की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे आणि तुम्ही म्हटलं की मोस्टली सिम्पटम बेस्ड किंवा हिस्ट्री बेस्ड, जर पेशंट हिस्ट्री जर आपण घेतली त्यावर तुम्ही डायग्नोसिस करता की हे फायब्रोमायल्जियाचे जास्त सिम्पटम्स आहेत दॅन ॲक्च्युली एनिथिंग मोर लोकलाइज्ड. आणि डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये असं असतं की लोकलाइज इनिशियल स्टेजमध्ये ओव्हरऑल पेन सारखं दाखवू शकतो, नाही? सो दॅट्स वॉट यू वे टॉकिंग अबाउट डिफरन्शियल डायग्नोसिस. तर वन्स द पेशंट इज डायग्नोज त्यानंतर मग नेक्स्ट काय की कशी ट्रीटमेंट करतात फॉर फायब्रोमायल्जिया आणि किती वॉज द टाईप ऑफ ट्रीटमेंट दॅट आर अवेलेबल? Welcome to Health Commune, where we are shaping a healthier world by bridging the knowledge gap between people, doctors, and the healthcare industry, empowering better health for all. येस. तो आपण ट्रीटमेंटकडे जाण्याच्या पूर्वी ना हा आजार कसा होतो हे आपल्याला समजल्यानंतर कदाचित आपल्याला जास्त चांगलं लक्षात येईल. बेसिकली फायब्रोमायल्जिया होण्याचं कारण म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या संवेदना रेग्युलेट करणारी एक मेकॅनिझम आहे. तुमच्या बॉडीतलं अंग प्रत्यंग तुम्ही जन्मल्यापासून संवेदना मेंदूला पाठवत असतं. कसं चालू आहे, काय नाही, इथे काय टच होतोय, इथे काय पेन होतोय, अशा प्रकारे अनंत संवेदना मेंदूकडे कायम जात असतात आपण अगदी लहान असल्यापासूनच. पण मेंदू ह्या संवेदनांना कसं डील करायचं याचं स्वतःचं मॅनेजमेंट असतं. आपण एक फिल्टर म्हणू शकतो. एक ठराविक लेवलच्या वरचीच संवेदना जी काही आहे ती मेंदूला दखलपात्र वाटते, त्याच्या खालच्या संवेदनांची मेंदू दखल घेत नाही. हे नॉर्मली कंडिशन्ड असतो ब्रेन याच्यासाठी. याला आपण ब्रेन फिल्टर म्हणूया.
ठीक आहे. हे फिल्टर जेवढं स्ट्रॉंग असेल तुमचं तेवढ्या मेंदूला संवेदना कमी जातात अच्छा. हां. आणि मेंदू शांतपणे महत्वाच्या संवेदनावर काम करू शकतो. बरोबर. हां. पण जेव्हा हे फिल्टर व्यवस्थित काम करत नाही तेव्हा अचानकपणे संवेदनांचा जो लोड आहे मेंदूकडे जाणारा हा कित्येक पटीनं वाढतो. आणि तुम्हालाही माहिती, तुमच्यावर समजा एक काम असेल तुम्ही छान करू शकता, 2 काम असेल छान करू शकता, तुम्हाला मी एकत्र 100 कामं दिली तर तुमचं कुठलंच काम होणार नाहीये. बरोबर. आणि ना तुम्हाला कळणार सुद्धा कुठलं महत्वाचं कुठलं कमी महत्वाचं, आणि तुम्ही गोंधळाची स्थिती निर्माण होईल. एक्झॅक्टली हेच होतं फायब्रोमायल्जियामध्ये. तिथे संवेदनांचा ओव्हरलोड होतो मेंदूवरती आणि ह्या संवेदना तुम्हाला अगदी लहान असल्यापासून जात आहेत संवेदना. म्हणजे तुमच्या शरीरातलं लो लेवलचं जे दुखणं आहे ते प्रत्येकाला संवेदना जात असतात, तुमच्या पेन कोशिका पाठवत राहतात, पण हे आपल्याला कधीच समजलं नाही आतापर्यंत कारण फिल्टर छान काम करत होतं. पण ह्या नॉर्मल वेअर अँड टेअर संवेदना ज्यावेळेस फिल्टर नाही काम करणार तेव्हा समजणार आणि मग अचानकपणे तुम्हाला वाटायला लागणार हे सगळीकडे का दुखायला लागलेलं आहे. प्रॉब्लेम तिथे नाहीये जिथे दुखतंय त्या ठिकाणी, प्रॉब्लेम तिथे आहे ज्या ठिकाणी हे रेग्युलेट व्हायला पाहिजे, कंट्रोल व्हायला पाहिजे. तर ह्याला पेन रेग्युलेटरी मेकॅनिझम्स आपण म्हणतो. काही कंपाऊंड्स आहेत जे की पेन रेग्युलेशनसाठी चांगलं काम करतात, ते कंपाऊंड्स आता काम नाही करू शकत म्हणून हा संवेदनांचा ओव्हरलोड होतो. मला ट्रीटमेंट काय आहे बेसिकली जसं विचारलं, फिल्टर स्ट्रॉंग करणं ही ट्रीटमेंट आहे. ट्रॅफिक जॅम जर नको असेल तर तुम्ही ट्रॅफिक व्यवस्थित आधीच कंट्रोल केली पाहिजे. एकदम तुम्ही संवेदना आल्या तर तुम्ही पेन किलर्स खाऊन उपयोग नाहीये त्या ठिकाणी. मग हे फिल्टर स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला जे केमिकल्स हे फिल्टर करतात, जे न्यूरो ट्रान्समीटर या ठिकाणी काम करतात, त्या न्यूरो ट्रान्समीटर्सकडे लक्ष द्यायला लागतं. आणि ही ती ट्रीटमेंट आहे, पेन किलर्स ही ट्रीटमेंट नाहीये. ठीक आहे. आता हे न्यूरो ट्रान्समीटर्स त्या ठिकाणी वाढवणे हे 2 प्रकारे आपल्याला साध्य करता येतं. एक आहे काही नैसर्गिक उपाय आणि दुसरे आहेत फार्मॅकोलॉजिकल, म्हणजे गोळ्या औषधं खाऊन करण्याचे उपाय. आपण नैसर्गिक उपचारांकडे नेहमी पहिल्यापासून लक्ष देतो, आपल्याला त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो की नैसर्गिकरित्या कसा मी माझा पेन टॉलरन्स वाढवू शकतो. तर पहा, तुम्ही लक्ष दिलं असेल जनरली खेळाडू किंवा फिजिकली ऍक्टिव्ह लोक यांचा पेन टॉलरन्स खूप चांगला असतो. तुम्ही पाहिलं असेल की जे लोक शेतामध्ये भरपूर काम करतात किंवा जे लोक खेळाडू आहेत ते पडतात, धडतात, उठतात, त्यांना लागतं, पण ते कधी कुरबुर करत नाहीत पेनची. कारण का करत नाहीत जनरली? कारण त्यांचा पेन टॉलरन्स लेवल खूप चांगला असतो. ते चांगल्या प्रकारे पेनला मॅनेज करू शकतात. हे त्यांचं फिल्टर स्ट्रॉंग झालेलं आहे. का झालेलं आहे स्ट्रॉंग? फिजिकल एक्सरसाइज इज वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट्स फॉर इट. जेव्हा तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करता तेव्हा मेंदूला तुमचे जे चक्रव्यूह, जे विचारांचे चक्रव्यूह आहे हे तोडायला लागतं आणि तुमचे हात आणि पाय रेग्युलरली चालावे त्याच्यासाठी ठराविक दिशेने त्यांना फायर करायला लागतं. तर ज्यावेळेस हा रिदम चालू असतो त्यावेळेस तुमचे विचारचक्र आपोआप तुटतात आणि मेंदू फ्लश झाल्यासारखा होतो. मग ह्याचा फायदा असा होतो की तुमचं जे पेन बेअरिंग फिल्टर आहे हे पण चांगल्या स्ट्रॉंगली काम करतं आणि हळूहळू तुम्हाला होणाऱ्या वेदना कमी होतात. बिलकुल अपेक्षा नाहीये की तुम्ही आज वॉकिंग करायला किंवा एक्सरसाइज करायला सुरुवात केली तुम्हाला 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आराम पडेल, असं घडत नाही. पण जेव्हा तुम्हाला ही सवय लागते रेग्युलर एक्सरसाइज करण्याची तेव्हा हळूहळू तुमची पेन बेअरिंग कॅपॅसिटी ही चांगली होते. आणि मेनली आपल्या ट्रीटमेंट सुद्धा गरज याच्यासाठीच पडते इनिशियली. कारण सुरुवातीच्या पार्टमध्ये काय की एक्सरसाइज करायला गेलं ना अजून दुखायला लागलं, डॉक्टर तुम्ही आम्हाला काय केलं की तुम्ही सांगता एक्सरसाइज करा, ऍक्च्युअली मला त्रास व्हायला लागलाय त्याच्यामुळे. आणि म्हणतो थोडा वेळ काढा. मग त्याच्यासाठी आम्ही फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट वापरतो जेणेकरून तुमच्या एक्सरसाइज, तुमचं रुटीन, तुमच्या लाईफस्टाईलने तुम्ही तुमचं पेन कंट्रोल करावा. ठीक आहे. याच्यामध्ये अजून आमच्या प्रोफेसरांचं याच्या बाबतीत म्हणणं असायचं, मोस्ट ऑफ द पीपल जे सकाळी सकाळी एक्सरसाइजला फार रेग्युलरली जातात, म्हणजे अगदी पाऊस असेल तरी पण छत्री काढून जे एक्सरसाइजला जातात ना, त्या लोकांमध्ये कदाचित कुठेतरी त्यांना माहिती की आपला फायब्रोमायल्जिया फक्त एक्सरसाइजला रिस्पॉन्ड करतो. दॅट्स हाऊ दे आर रेग्युलर विथ देअर एक्सरसाइज. तर पहिला जो ट्रीटमेंटचा भाग आहे एक्सरसाइज, दुसरा आहे स्ट्रेस रिलॅक्सेशन, नॅचरल उपाय. आपण जेव्हा कधी स्ट्रेसमध्ये असतो, जेव्हा आपण अडकलेल्या सिच्युएशनमध्ये असतो ना, तेव्हा आपला मेंदू आराम करू शकत नाही, रेस्ट घेऊ शकत नाही. आपण प्रत्येक संवेदनांना जास्त रिस्पॉन्ड करतो. तुम्ही सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस आपल्याला बाहेरचा स्ट्रेस आहे, कामाचा स्ट्रेस आहे, आपण चिडचिड करतो सारखं. थोडा स्टिम्युलस जरी आला तरी आपण त्यांना क्विकली चटकन रिस्पॉन्ड करतो. कदाचित आपण नॉर्मली तर इग्नोर सुद्धा करूया, ठीक आहे, जेव्हा स्ट्रेस नसेल त्यावेळेला. तर मानसिक स्ट्रेस
हे एक इम्पॉर्टंट कारण आहे आजकाल फायब्रोमायल्जियाचं प्रमाण वाढण्याचं मागे. जेवढा मेंटल स्ट्रेसमध्ये असतात त्यामुळे थोडं म्हणजे पेन जास्त, तो फिल्टर मेकॅनिझम दॅट यू येस जास्त ऍक्टिव्हेटेड होऊन जातो. येस, याला मी चांगलं एक्झाम्पल देतो. तुम्ही जंगलामध्ये एखाद्या कॅम्पिंगला झोपायला गेलेला असाल, तुम्हाला सवय नसेल त्याची, तुम्हाला खुसफुस जरी झाला आजूबाजूला तरी तुम्ही उठून बसता, काहीतरी आहे, काहीतरी ॲबनॉर्मल आहे, काहीतरी मला धोका होऊ शकतो असं वाटत राहतं कंटिन्यू. कारण काय, इनसिक्युरिटी आहे. तुम्ही घरामध्ये एकदम टीव्हीचा आवाज फुल ठेवून सुद्धा झोपू शकता, कारण काय तिथं सिक्युरिटी आहे. जेव्हा इन्सिक्युरिटी असते तेव्हा सेन्सिटिव्हिटी वाढते, हे नैसर्गिक आहे. फायब्रोमायल्जिया ऍक्च्युली हा इलनेसच सेन्सिटिव्हिटीज आहे. जिथे तुमची सेन्सिटिव्हिटी वाढणार तुम्हाला बाकी सगळ्या संवेदना त्या ठिकाणी वाढणार. संवेदना सगळ्या सोबत चालतात. तुमची अँझायटी, तुमचा रेस्टलेसनेस, तुमचा पेन, तुमचा गट डिस्टर्बन्स, हे सगळे सोबत चालतात. असं नाही की एक वाढलं की बाकीच्याही गोष्टी सोबत त्याच्या वाढतात. तर बिफोर वी गेट इन टू मेडिकली कसं मॅनेज करतात, तुम्ही जो 2 फॅक्टर सांगितले त्यावर थोडं जास्त इलॉबरेट करूया आपण. आणि एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट अजून करूया की इमोशनली हाऊ टू मॅनेज ऑल दीज थिंग्स, राईट. तो एक ॲस्पेक्ट कव्हर करूया आधी. तर एक्सरसाइजबद्दल तुम्ही सांगत होते. तर समजा कुणी आता आधीपासून एक्सरसाइज नाही केली आहे, ठीक आहे, आणि आत्ता समजा डायग्नोसिस झाला आहे आणि एक्सरसाइज सुरू करायची आहे, ॲट व्हॉट स्टेज यू कॅन स्टार्ट द एक्सरसाइज, आणि एक्सरसाइजचा किती जास्त इम्पॅक्ट होतो, व्हॉट काइंड ऑफ एक्सरसाइज दॅट हेल्प्स ॲक्च्युली? येस, खूप चांगला प्रश्न आहे हा. एक्सरसाइज ही बेसिकली सवय आहे. जेवढी सवय तुमची एक्सरसाइजची चांगली असेल तेवढं तुम्ही एक्सरसाइज कन्सिस्टंटली करत राहू शकता. तुम्हाला सुद्धा पाहिलं असेल, तुम्ही जे लोक लहानपणापासून एक्सरसाइज करतात किंवा यंग एजपासून एक्सरसाइज करतात, त्यांना एक सवय असते रेग्युलर एक्सरसाइज करण्याची, त्यांना एक्सरसाइज नंतर मेंटेन करायला खूप सोपं जातं. जे लोक लेट एक्सरसाइज सुरू करतात, कदाचित त्यांच्यासाठी नवीन एक्सरसाइज सुरू करणे आणि त्याची सवय पाडणे याच्यामध्ये काही काळ जाऊ शकतो. पण डेफिनेटली अर्लियर इज द बेटर. रेग्युलरली सुरू केली तर तुम्हाला फायदा असा होतो की तुमचा पेन फिल्टर जो आहे किंवा संवेदनांचा फिल्टर आहे तो पहिल्यापासून थोडा स्ट्रॉंग राहतो, की जेणेकरून ह्या समेशन ॲडिशन होत नाही या स्टिम्युलाची, आणि तुम्हाला डेफिनेटली हे पेन बेअरिंग कॅपॅसिटी तुमचं फ्युचरमध्ये चांगलं करतं. बरोबर. व्हॉट काइंड ऑफ एक्सरसाइज वी आर टॉकिंग? मी फिटनेस भरपूर फॉलो करते. आय गो टू जिम, आय लाईक टू डू वेट ट्रेनिंग, ठीक आहे. आणि रिझन आय एम सेईंग दिस, कारण मला वेट ट्रेनिंग नंतर आम्हा लोकांना म्हणजे लेग डे इट्स व्हेरी टफ फॉर एव्हरी वन. बट जे लोक रेग्युलर जिम गोवर्स असतात ना, आम्हाला आवडतं. ओके, वी लाईक दॅट पेन, राईट. इफ इट इज हर्टिंग दॅट मीन्स की मसल एंगेज हुआ था. आणि जेव्हा मग जसं एक पर्टिक्युलर वेटवर पेन करणं बंद करतं, वी नो की आपण हा अचीव्ह केलाय, आता जास्त वेट आपण बेअर करू शकतो म्हणून. अँड दॅट्स हाऊ वी प्रोग्रेस, राईट. आणि वी लाईक इट, म्हणजे ॲक्च्युली आवडतं ते दुखणं, ठीक आहे. तर कुठल्या टाईपचे एक्सरसाइज ॲक्च्युली हेल्प्स टू इन्क्रीज युअर पेन थ्रेशोल्ड? येस, हा सुद्धा मला बऱ्याच वेळेला विचारतात. स्पेशली ज्या महिला काम करतात घरात भरपूर, ते म्हणतात मी दिवसभर काम करत असते, मी एवढं काम करते, मला काय एक्सरसाइज सांगताय, मला नवीन एक्सरसाइज का करण्याची गरज आहे? तर त्याच्याबद्दल माझं उत्तर असं असतं त्यांना, मला अशा एक्सरसाइजेस हव्यात ज्याच्यामध्ये टार्गेट फ्री एक्सरसाइज आहे, ठीक आहे. आपण याच्यामध्ये एरोबिक एक्सरसाइज रिकमेंड करतो, ज्याच्यामध्ये तुमचा हार्ट रेट आणि तुमचा ब्रिदिंग रेट वाढावा, अशा प्रकारच्या एक्सरसाइज याच्यामध्ये फायदेशीर आहेत. आणि मी टार्गेट फ्री जेव्हा म्हणतो तेव्हा असं सुद्धा सांगतो मी पेशंटला मजेमध्ये, की तुम्ही अगदी एक्सरसाइज करायला जाताना मी दुधाचा पुडा घेऊन येतो म्हणताय सोबत, मला ते सुद्धा नकोय त्याच्यामध्ये. आय वॉन्ट ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमचं माइंड रिलॅक्स असायला हवं, टार्गेट असायला नसायला हवं की मी आता 2 किलोमीटर चालणार आहे, मी 3 किलोमीटर चालणार आहे, मला 30 मिनिटातच कम्प्लीट करायचं आहे, 35 मिनिटात कम्प्लीट करायचं आहे. याच्यामुळे तुमचं माइंड रिलॅक्स होत नाही. एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, तुम्ही ही जी एक्सरसाइज करताय हे बेसिकली तुम्हाला मेंटल रिलॅक्सेशनसाठी करताय, ना की तुम्ही कुठले टार्गेट अचीव करण्यासाठी किंवा एखादं काम करण्यासाठी करताय. हा फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. जे लोक दिवसभर काम करतात, फिजिकल काम करतात आणि त्यांना वाटतं की मी एक्सरसाइज चांगला करतो, कदाचित ते ह्या मुद्द्याला लक्षात घेत नाहीत, कारण त्यावेळेस पूर्ण वेळ तुमचं माइंड बिझी आहे, तुमच्या माइंडमध्ये काम आहे, तुमच्या माइंडमध्ये टार्गेट्स अचीव करणं आहे. याचा तुम्हाला फायब्रोमायल्जियामध्ये फारसा फायदा होणार नाही. फायब्रोमायल्जियामध्ये फायदा होण्यासाठी तुम्हाला प्रेफरेबली अ टार्गेट फ्री एक्सरसाइज, ॲटलिस्ट हाफ ॲन आवर इन अ डे. आय वोंट आस्क यू टू सेट अ क्लॉक एक्झॅक्टली ॲट 35 minutes ऑफ एक्सरसाइज, व्हॉट इज रिकमेंडेड. सेट युअर क्लॉक फ्री, वॉक फॉर ॲटलिस्ट हाफ ॲन आवर विदाउट अ टार्गेट,
and try to do more and more without a fixed target. I think that will benefit you the most. हा थोडासा फरक आहे ज्या फायब्रोमायल्जियाचे रिकमेंडेशन्स आहेत त्याच्यामध्ये आणि तुमच्या डे टू डे रुटीन एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. जेव्हा आपण एरोबिक एक्सरसाइज म्हणतो तेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करणे किंवा वेट लिफ्टिंग करणे हे एक्सपेक्टेड नाहीये. हे तुमच्या मसल स्ट्रेंथनिंग किंवा मसल ट्रेनिंग एक्सरसाइजेस आहेत. फायब्रोमायल्जियासाठी आय वॉन्ट यू टू गेट आउट. एरोबिक एक्सरसाइज असावी आणि एरोबिक एक्सरसाइजमध्ये तुम्ही एकदम हळूहळू चालत राहिला तर तरी तुमचा हार्ट रेट वाढत नाही, तुमचा ब्रिथिंग रेट वाढत नाही. आय एक्सपेक्ट ब्रिस्क वॉकिंग. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं वॉकिंग करता त्यावेळेला तुमचं माइंड ऍक्च्युली रिलॅक्स होतं अँड दॅट हेल्प्स इन फायब्रोमायल्जिया. तर ब्रिस्क वॉकिंग एक आहे जे आणि यु नो लाईक आय एम टेकिंग दिस अपॉर्च्युनिटी टू से की बरेचसे यु नो पीपल ऑफ माय एज, ठीक आहे, 45चे अभावचे चालू असतं, त्यांना काय असतं की जेवण झाल्यानंतर ते लोक ते अर्धा तास वॉक करतात आणि दे थिंक दॅट्स लाईक अ हेल्दी हॅबिट. ठीक आहे, त्यात काहीच नाही ना, नॉर्मल हळूहळू चालत राहतात ते लोक आणि अर्धा एक तास गप्पा मारत, म्हणजे वी हॅव सीन लाईक कपल्स माझ्या सोसायटीमध्ये पण भरपूर वॉक करतात. अँड आय डोंट थिंक की इट इज ऑफ एनी बेनिफिट, राईट? कारण त्यांना मी मागचे 3-4 वर्ष बघून राहिले. आय डोंट सी एनी चेंज इन देम वेदर इन टर्म्स ऑफ देअर फिटनेस ऑर एनिथिंग. तर एक तर ब्रिस्क वॉकिंग तुम्ही सांगितलं की नॉर्मल वॉकनं नाही, तो वॉक करणं नाही, तर एनिथिंग अबोव ब्रिस्क वॉकिंग. करेक्ट. ब्रिस्क वॉकिंग असेल, रनिंग असेल, सायकलिंग असेल, Cycling ऑल is दीज a आर good thing. एरोबिक एक्सरसाइजेस. एव्हिडन्स आहे की या हेल्प करतात फायब्रोमायल्जियामध्ये. ओके. तर एरोबिक एक्सरसाइजेसमध्ये वी आर टॉकिंग अबाउट ब्रिस्क वॉकिंग. त्यानंतर मग सायकलिंग करू शकतात, राईट? सायकलिंगमध्ये पण इट्स अ गुड थिंग, राईट? कारण थोडं फास्ट ॲक्टिव्हेट होत असेल आणि ब्रेन सुद्धा एंगेज होत असेल त्यामध्ये. रनिंग इज ऑल्सो अ गुड एक्सरसाइज. तर या 3 आपण रिकमेंड करू शकतो, राईट? पण आफ्टर द डायग्नोसिस ऑफ फायब्रोमायल्जिया, दॅट्स व्हॉट वी आर टॉकिंग. येस. सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्ही एखादा स्पोर्ट्स खेळता, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळत असता आणि तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये खेळत असता, फरक आहे दोन्हीमध्ये. मेंटल रिलॅक्सेशनमध्ये, मेंटल स्ट्रेसमध्ये फरक आहे डेफिनेटली. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळत असता किंवा तुमच्या रिलॅक्सेशनसाठी खेळत असता तेव्हा तुम्हाला खेळल्यानंतर बरं वाटतं. जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये खेळून आलेले असता तेव्हा तुमचा रिझल्ट तुम्हाला जास्त अफेक्ट करतो की हा नाही परफॉर्म झालं, व्यवस्थित नाही झालं, तो स्ट्रेस असतो. दॅट्स अ स्ट्रेसफुल गेम. हा जसा फरक आहे तसा टार्गेट फ्री एक्सरसाइजेसचा फरक आहे की जिथे तुम्हाला स्ट्रेस नसतो पण तुम्ही एक्सरसाइज करत असता. दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर फायब्रोमायल्जिया. ओके. आणि स्लीप बद्दल काय सांगणार? म्हणजे स्लीप अफेक्ट्स अ लॉट, राईट? येस. फायब्रोमायल्जियामध्ये स्लीप खूप जास्त अफेक्ट होते. मोस्टली मला ना मेडिकेशन्सची गरज याच झोनमध्ये पडते. स्लीप एक नॅचरल योगा त्याला मी म्हणेन, ठीक आहे, की हा निसर्गाने निर्माण केलेला योगा आहे जो की तुमची ब्रेन ऍक्टिव्हिटीला कमी करतो, ब्रेनला मेंटेनन्स करायला वेळ देतो आणि जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा नॅचरली तुम्ही रिफ्रेश झालेला असता, तुमचं ब्रेन इरिटेबल नसतं. तुम्हाला सकाळी उठल्यापासून इरिटेबिलिटी वाटत असेल, झोपेतून उठल्यापासून तुम्हाला रिफ्रेश वाटत नसेल तर दिस इज वन ऑफ द प्रॉमिनंट सिम्पटम्स ऑफ फायब्रोमायल्जिया. अनरिफ्रेश्ड स्लीप म्हणजे तुमची झोप जी काय आहे ती व्यवस्थित नाही झालेली असं त्याचा अर्थ आहे. झोपायला लागताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाता आम्ही सजेस्ट करतो की जे काही ट्रिगरिंग गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला झोपेपासून दूर घेऊन जाऊ शकतात, ब्राईट लाईट असेल, बडबड असेल, ती कमीत कमी असावी. ठीक आहे. हां, तुम्ही शांत म्युझिक ऐकू शकता. आय रिकमेंड पीपल की हां तुम्ही रेडिओ ऐका झोप लागत नसेल तर, बट डोंट गो फॉर फोन, डिस्प्ले आणि टी व्ही या गोष्टींपेक्षा लिसन टू सम सूदिंग म्युझिक दॅट कॅन हेल्प यू. पण फायब्रोमायल्जियामध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या पेशंट पलीकडे गेलेले असतात. प्रोबॅबली हे उपाय नाही काम करत, त्या ठिकाणी मला फार्माकोथेरपीची गरज पडते टू इंड्यूस अ नाईस स्लीप सो दॅट दे फील बेटर नेक्स्ट डे. ओके. तर बिफोर वी गेट इन टू अगेन मेडिकेशन, एक इमोशनल ॲस्पेक्ट आपण डिस्कस करूया की जर खूप अंगदुखी आहे, बरेच वर्षांपासून आहे, ट्रीटमेंट नाही होऊन राहिली आहे, इन्व्हेस्टिगेशन सगळे नॉर्मली येत आहे, घरची लोक म्हणतात की कुछ भी नाही आहे, वाय यू आर सेइंग की अंग दुखतं आहे असं वगैरे, आणि तुम्ही म्हणाले की विमेनमध्ये हा जास्त प्रमाणात पाहण्यात येतो. तर त्याचं कसं, म्हणजे तुमचे पेशंट्स वगैरे जे आहे एखादा एक्सपिरियन्स सांगाल की हाऊ इट ॲक्च्युली इम्पॅक्ट्स द पर्सन हू सफरिंग आणि फॅमिलीला कसं एफेक्ट करतं हे सगळं? येस डॉक्टर स्मिता, जेव्हा आपण रुटीन फायब्रोमायल्जियाचे पेशंट्स मी पाहतो ना, मला एक प्रकर्षानं जाणवतं की ॲक्सेप्टन्स लेवल फॅमिलीचा कमी असतो.
म्हणजे एखादी लेडी आहे जी की दिवसभर पेन कंप्लेंट करते की माझं डोकं सुद्धा दुखतं, पाठ सुद्धा दुखतं, मान सुद्धा दुखतं, पोटातही त्रास आहे, पायातही त्रास आहे. त्यांना वाटतं हिची नेहमीची ही कटकट आहे. आणि जेव्हा हिला काम करायला सांगितलं त्यावेळेला कदाचित हिला काम करायचं नाहीये किंवा दिस इज द मीन्स टू गेट अवे फ्रॉम वर्क असं सुद्धा वाटतं बऱ्याच वेळेला. स्पेशली ज्यावेळेस महिला हाऊसवाईफ असतात तर त्यावेळेला कामाला फार इम्पॉर्टन्स होतं. घरकाम किती करता याच्यावर प्रॉब्ली त्यांचं इव्हॅल्युएशन सगळं ठरतं. आणि जेव्हा त्यांना पेन होत असतो तेव्हा बाकीच्या महिला सपोर्ट करण्याऐवजी त्यांना वाटत राहतं हिला काम टाळायचं आहे आणि जो काही इमोशनल सपोर्ट असायला हवा तो सपोर्ट मिळत नाही. मग ह्याच्यामुळे त्या एका गर्तेत अडकून राहतात की जिथे त्यांना दुखतं पण आणि ते सांगता पण येत नाही. ठीक आहे, ही फार डिफिकल्ट अवस्था होऊन जाते. क्लिनिक्समध्ये माझ्या जेव्हा मी त्यांना सांगतो की नाही हा खरंच तुम्हाला आजार आहे आणि हा प्रॉब्लेम तुमचा जो काही जेन्युइन आहे आणि हा त्रास खरा आहे, तेव्हा बऱ्याचशा पेशंट्स इमोशनल होतात ते सांगतात. कारण ह्या गोष्टीला कोणीतरी रिकॉग्नाइज करतंय, कुणीतरी मानतंय की हा आजार आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे बेसिकली. आणि इमोशनल आस्पेक्टचं पाहायचं गेलं तर इमोशनल आस्पेक्ट येणं नैसर्गिक आहे. जेव्हा तुम्हाला दुखत असतं तेव्हा तुमची इरिटेबिलिटी वाढते, तुम्ही चिडचिडे खूप करता. तेव्हा जेव्हा तुम्ही चिडचिडे होत असता तेव्हा तुमचे फॅमिलीमध्ये क्लॅशेस, भांडणं हे सुद्धा खूप कॉमन असतं. आणि जेव्हा क्लॅश होतो, भांडणं होतं, अशी तुम्ही इरिटेबल बनता आणि तुमचा आजार मुळात तुम्हाला इरिटेबल करतो. तर हे खूप असहनीय होऊन जातं. फायब्रोमायल्जिया पेशंट्स, बऱ्याच पेशंटनी सुसायडल थॉट्स एक्सप्रेस केलेले आहेत माझ्यासमोर की मला हे सहन नाही होतात, सहन करण्याच्या पलीकडचं झालेलं आहे माझ्यासाठी. खरंच खूप परिस्थिती तशी असते का? तर परिस्थिती बऱ्याच वेळा तशी तेवढी गंभीर नसते, पण तुमचे सेन्सेशन्स इतके एक्सायटेड आहेत की तुम्हाला भाग पडतो तुम्ही असा निगेटिव्ह विचार करण्यासाठी. प्रॉब्ली त्या पेशंटला सर्वात जास्त आधार आहे सपोर्टची, फॅमिलीने रिकॉग्नाइज करण्याची की हा मेडिकल आजार आहे आणि याला ट्रीट करता येतं. आणि ह्याचं जेव्हा रिकग्निशन होतं ना फॅमिलीमध्ये तेव्हा त्यांची हेटाळणी थांबते. त्यांना रादर हेट करण्यापेक्षा ते लोक मदत करायला लागतात आणि त्यांचे स्ट्रेस लेवल कमी होते आणि ऍक्च्युली बरं वाटायला लागतं पेशंट्सला इथून पुढे. बरोबर. तर एक फॅमिलीनी कसं सपोर्ट करायचं की समजा आता हजबंड असेल किंवा विमेनमध्ये हा जास्त, महिलांमध्ये हा जास्त प्रमाणात पाहण्यात येतो का? का तसं वुमेनमध्ये जास्त आहे? येस, पाहायला गेलं तर निसर्गानं विमेनला, महिलांना जास्त सेन्सिटिव्ह बनवलेलं आहे नैसर्गिक. कारण त्यांच्याकडे निसर्गाने जबाबदारी दिलेली आहे लहान मुलांची काळजी घेणे आणि परिवाराची काळजी घेणे. हे तेव्हाच शक्य आहे ना जेव्हा एक महिला संवेदनशील आहे. जी महिला संवेदनशील नाही ती व्यवस्थित काळजी घेऊ शकणार नाही परिवाराची. त्यामुळे संवेदनशीलता ही निसर्गदत्त आहे त्यांना. पण हीच संवेदनशीलता जेव्हा खूप जास्त प्रमाणात वाढते तेव्हा फायब्रोमायल्जियाचा त्रास जास्त वाढतो. कदाचित पुरुषांना निसर्गाने संवेदना कंट्रोल करण्याची ताकद जास्त दिलेली आहे. कारण निसर्गानुसार इव्होल्युशनरी आपण पाहत गेलो तर मेन्सला फाईट करायला लागतं, जास्त एक्सटर्नली फाईट करायला लागतं. आणि त्यांच्या इंजुरीज जरी झाल्या, त्यांना त्रास जरी झाला तरी त्यांना इग्नोर करून दे हॅव टू फाईट कंटिन्युअसली. ते नॅचरली प्रोग्राम्ड आहेत आपल्या संवेदनांना कंट्रोल करण्यासाठी किंवा एक्सप्रेस न करण्यासाठी. पण विमेनचं तसं नाहीये. विमेनला संवेदना दिलेल्या आहेत आणि दे हॅव टू अबाईड टू देअर सेन्सिटिव्हिटी. पण फायब्रोमायल्जियामध्ये जेव्हा सेन्सिटिव्हिटी वाढते तेव्हा सर्वात जास्त विमेन अफेक्टेड होतात. ओव्हरऑल आम्ही पाहिलं 90% ऑफ पेशंट्स ऑफ फायब्रोमायल्जिया ज्या असतात त्या महिला असतात. आणि त्यांचं सिम्पटमही दुखणं असतं. दुखणं असलं की तुम्ही जास्त लाईकली आहात मेडिकल अटेन्शन घेण्यासाठी. प्रश्न असा आहे की पुरुषांमध्ये होतो का फायब्रोमायल्जिया? येस, पुरुषांमध्येही आहे. पण त्याचं एक्सप्रेशन कदाचित पेनमध्ये नाही आहे. कारण फायब्रोमायल्जियाचं एकच सिम्पटम नाही आहे पेन, बाकीचे सिम्पटम्स आहेत. तुम्हाला झोप लागायला त्रास होणे, कंटिन्युअस अँझायटी राहणे, IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम कॉमन सिम्पटम. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच लोकांना शौचास नीट होते म्हणून 2-2 वेळेला 3-3 वेळेला सकाळी जायला लागतं तरी पण त्यांना सॅटिस्फाईड वाटत नाही. त्याला आपण इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतो. हा सुद्धा खूप कॉमन आहे. कदाचित पुरुषांमध्ये फायब्रोमायल्जिया आहे पण त्यांची लक्षणं वेगळी असल्यामुळे क्लासिकल फायब्रोमायल्जिया डेफिनेशनमध्ये ती येत नसावेत. पण प्रमाण आहे का? येस. डिटेक्शन रेट पुरुषांमध्ये कमी आहे. येस. ओके. तर जर आता डायग्नोसिस झाला आहे आणि लाईफस्टाईल चेंजेस वगैरे करू शकतात, पण
कुठल्या लेवलवर मेडिकेशन देणं जरुरी असतं, ॲट व्हॉट स्टेज, किंवा कुठल्या पेशंट्सला मेडिकेशन्स देणं जरुरी असतं? येस, फायब्रोमायल्जियामध्ये आपण मेडिकेशन्सचा वापर करतो तर बेसिकली त्यांचं जे पेन फिल्टर आहे, पेन थ्रेशोल्ड आहे, त्याला बेटर करण्यासाठी. ओके. जेव्हा आपण त्या गोष्टीवर वर्क करायला सुरुवात करतो ऑटोमॅटिकली पेन कमी होतो आणि पेशंटला एक रिअश्युरन्स पण येतो की जस्ट इट कॅन वर्क. आता मेडिकेशनमध्ये तुम्ही मला कॉमनली लिहिणाऱ्या मेडिसिन्स आहेत पेन किलर्स. पेन किलर्स ह्याच्यामध्ये रिकमेंडेड नाही. दॅट्स नॉट अ बेस्ट ट्रीटमेंट फॉर फायब्रोमायल्जिया, कारण पेन किलर्सचे साईड इफेक्ट्स आहेत. पेन किलर्स लॉंग टर्म तुम्ही घेतले तुमच्या किडनीवर परिणाम होतो आणि इव्हेंच्युअली हा परमनंट उपाय ठरत नाही. तेव्हा पेन किलर जेव्हा गरज पडतील, त्रास होईल खूप जास्त, त्यावेळेला घेणं ठीक आहे, पण रेग्युलर ट्रीटमेंटसाठी पेन किलर्स आम्ही वापरत नाही. ओके. आमचा मूळ उद्देश जो पेन फिल्टर स्ट्रॉंग करण्यासाठी असतो, काही केमिकल्स असतात ज्याला आपण न्यूरो मॉड्युलेटर्स म्हणतो, जे या ठिकाणी तुमच्या इम्पल्सेस कंट्रोल करण्यासाठी काम करत असतात. आपण असे मेडिकेशन्स वापरतो की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या इम्पल्सेसची गर्दी होतीये ती गर्दी कमी होते आणि तुमचं इम्पल्सेस फिल्टर चांगलं होतं आणि याच्यामुळे हळूहळू तुमची संवेदनशीलता सुद्धा कमी होते आणि तुम्हाला रिफ्रेश वाटायला लागतं. ओके. पहिलं काम आपल्याला करायला लागतं झोपेवरती, कारण फायब्रोमायल्जियामध्ये नेहमी झोपेला डिस्टर्बन्स खूप कॉमन असतो. जेव्हा तुमची झोप व्यवस्थित व्हायला लागते, पेशंट्स चांगले व्यवस्थित झोपायला लागतात, तेव्हा त्यांचा अर्धा त्रास तिथेच कंट्रोलमध्ये येतो. त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला मेडिकेशन्सची गरज पडू शकते. आणि आमचं नेहमी सांगणं असतं आम्ही मेडिकेशन सुरू करतोय, पण तुम्हाला सोबत सोबत एक्सरसाइज आणि बाकी स्ट्रेस रिलॅक्सेशन फिजिकल मेजर्स सुरू करायचे, म्हणजे तुम्हाला कायम मेडिसिन्सवर डिपेंड राहायला लागणार नाही. हे म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये की महिनाभर गोळ्या घेतल्या पण गोळ्या बंद केल्यानंतर त्रास पुन्हा सुरू झाला. अल्टिमेट ट्रीटमेंट गोळ्या औषधं नाहीये, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. गोळ्या औषधं ही स्टार्टर आहे, जेणेकरून तुम्ही बाकी फिजिकल मेजर्स वापरून तुमचा पेन कंट्रोल कराल. बरोबर. येस, तो या ठिकाणी आम्ही मेडिकेशनला सुरुवात करतो पहिल्यांदा. आणि जसं आम्ही मेडिकेशन सुरू करतो, आम्ही पाहिलेले पेशंट्स रेग्युलरली एक्सरसाइज करायला लागतात, पेन कंट्रोल व्हायला लागतं, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ बेटर व्हायला लागतं. मग मेडिसिनचा डोस आम्ही हळूहळू कमी करतो आणि देन पेशंट्स इंडिपेंडेंटली आपल्या फिजिकल मेजर्सवरती मॅनेज करू शकतात. आणि कमाल वाटेल, मेजॉरिटी पेशंट आमचे याच उपायांवरती छान मॅनेज होतात, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ एकदम चेंज होते आणि ॲक्च्युली दे आर गुड परफॉर्मन्स. असं पाहण्यात आलं तर दे आर फायब्रोमायल्जिया ॲक्च्युली गुड परफॉर्मन्स. फक्त त्यांना थोडासा डिस्टर्बन्स असतो सेन्सिटिव्हिटीमध्ये, तो आपण रिस्टोर केला की दे स्टार्ट परफॉर्मिंग वेल अगेन. आणि जे फिल्टर मेकॅनिझमसाठी जे तुम्ही न्यूरो मॉड्युलेटर बेस्ड मेडिकेशन्स दॅट, इफ यू कॅन गिव्ह एक्झाम्पल, कारण मला महत्त्वाचं हे आहे की जे कोणी आपला पॉडकास्ट आज ऐकत आहे त्यांना कळलं पाहिजे की नॉर्मल पेन किलर्सनी नाही मॅनेज होत, दीज आर द डिफरंट मेडिकेशन्स. कारण पेन किलर आर OTCs आणि ते सगळे लोकांना आजकाल माहीत राहतं आणि पीपल दे टेक द पेन किलर्स लाईक पॉपकॉर्न, इवन अँटीबायोटिक्स पॉपकॉर्न सारखे खायला लागले आहेत लोक अनफॉर्च्युनेटली. पण हे कुठले मेडिकेशन्स दॅट वी आर टॉकिंग अबाउट? या तर मी जे रिकमेंडेड मेडिकेशन्समध्ये ते प्रिगॅबॅरिन आणि ड्युलॉक्सिटिन हे प्रॉमिनंटली वापरले जाणारे मेडिकेशन्स आहेत, किंवा ॲमिट्रिप्टिलिन सुद्धा याच्यासाठी वापरता येतं. आता सगळ्या मेडिकेशन्सचा एक इफेक्ट इम्पॉर्टंट आहे जो आपण नोट केला पाहिजे. जेव्हा आपण हे न्यूरो मॉड्युलेटर मेडिकेशन्स देतो तेव्हा सुरुवातीला तुम्हाला झोप जास्त लागते. हा नैसर्गिक इफेक्ट आहे. काही लोकांना थोडासा ऑफ बॅलन्स झाल्यासारखं सुद्धा वाटतं किंवा माइंड सुन्न झाल्यासारखं सुद्धा वाटतं. ते नैसर्गिक आहे. तुमच्या मेंदूला गोंगाटाची सवय होती ना, तो गोंगाट मी थांबवला की मेंदू पहिला झोपायला जातो. ठीक आहे, तुम्हाला त्याची सुद्धा सवय व्हायला वेळ लागतो. टिपिकली हे सगळे मेडिसिन सुरू केल्यानंतर एक 4 दिवस ते 8 दिवस तुम्हाला नवीन स्टेटशी टॉलरेट करण्यासाठी लागतं. या काळामध्ये आम्ही रिकमेंड करतो, जरीही तुम्हाला थोडंसं ऑफ बॅलन्स वाटत असेल, डोंट स्टॉप द मेडिकेशन्स, जस्ट कंटिन्यू इट. तुम्हाला 8-8 दिवसानंतर हा इफेक्ट निघून जाणार आहे. काही स्लीप इंड्युसिंग मेडिसिन्स असतात, तुम्हाला वाटायला लागतं सकाळी उठल्यानंतर अजून कंटिन्यू झोप लागत राहते, आम्ही सांगतो जस्ट बेअर इट. हा इफेक्ट कंटिन्यूस राहत नाहीये. टिपिकली ॲमिट्रिप्टिलिनच्या बाबतीमध्ये जो स्लीप इंड्युसिंग इफेक्ट असतो हा सुरुवातीला असतो, पण ओव्हर द टाइम जसा वेळ जातो तसा तुमचा स्लीपवरचा इफेक्ट त्याचा निघून जातो. तुम्हाला जो सकाळी डे टाइम स्लिपीनेस वाटतोय तो राहत नाही. हा त्या मेडिसिनचं प्रॉपर्टी आहे. माझं डॉक्टरांना सुद्धा सांगणं आहे की या इफेक्ट्समुळे घाबरून जाण्याची इनिशियली आवश्यकता नाही. पेशंट्स विल रिपोर्ट वेअर्ड सिम्पटम्स, पण पेशंट आपल्याला रिअश्युरन्स करायला लागतो, थोडे दिवस काढा. ज्यांना एक्सपिरियन्स आहे या मेडिसिनबद्दल ते नेहमी सांगतात थोडे वाट पहा, 4-8 दिवसानंतर
स्थिती व्यवस्थित होईल, त्याच्यानंतर मग पेशंटला बरं वाटायला लागतं युजली. हा फरक आहे. आणि पेन किलर्स हे पेन किलर्स नाही आहेत, हे न्यूरोमॉड्युलेटर्स आहेत. यांचा किडनीवर परिणाम वगैरे अशा काही गोष्टी होत नाहीत, त्याच्याबद्दल काळजी करण्याची काही गरज नाही आहे. करेक्ट. आणि यु नो लाईक मला वाटतं की डॉक्टर्स लोकांना सुद्धा आपण जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, जे सुपर स्पेशालिटीज सेकंड ओपिनियन किंवा रेफरन्स करून डायग्नोसिस कन्फर्म करून त्यानंतर मग पेशंटला प्रॉपर ट्रीटमेंट मिळणं, हा जो आपण पाथवे फॉलो करायला हवा आहे मेडिकल प्रॅक्टिसमध्ये, त्यासाठी हे की मी पाहिलं आहे की जनरल प्रॅक्टिसमध्ये बरेच दिवस पेन किलर कंटिन्युअसली देत राहतात. पण त्यापेक्षा इट्स बेटर की जर असेल क्रॉनिक कंडिशन असेल तर रेफर टू अ सुपर स्पेशालिस्ट, तिथे जाऊन एक प्रॉपर डायग्नोसिस करून मग ट्रीटमेंट करून मग पेशंटला तुम्ही मॅनेज करा, काही हरकत नाही आहे राईट. कारण पेशंट तुमच्याकडे येऊन तो डे टू डे मॅनेज होणार आहे. तर मला वाटतं ती सायकल बरोबर प्रॉपरली फॉलो करणं जरुरी आहे राईट यामध्ये. येस, बऱ्याच वेळेला हे समजत नाही बऱ्याच लेवलला की अशा प्रकारचा पेशंट कुठे पाठवायचा, कोण स्पेशलिस्टकडे पाठवायचा. एक्झॅक्टली. ठीक आहे, तर रुमॅटॉलॉजिस्ट त्यासाठी बेस्ट स्पेशालिटी असू शकते, कारण वी आर ट्रेन टू डील विथ वाईड स्प्रेड पेन आणि मल्टिपल जागेचे एका वेळेस दुखणे असतील. आमची स्पेशालिटी दुखण्यासाठी डील करण्यासाठी बनलेली आहे, त्याच्यामुळे वी टेक प्लेजर इन सच पेशंट्स ॲक्च्युअली स्पीकिंग. ठीक आहे, तर असे कुठले पेशंट्स असतील ज्याला वारंवार पेन किलर्स द्यायला लागत आहेत, वारंवार आपल्याला समाधान नाही होत आहे आणि सगळीकडे मल्टिपल पार्ट्समध्ये दुखणं कायम लागत राहतं, इन्व्हेस्टिगेशन करून झालेले त्याच्यामध्ये काही येत नाही आहे पॉझिटिव्ह, तुम्ही रुमॅटॉलॉजिस्टकडे रेफर करू शकता. प्रोबॅबली विल टेक इंटरेस्ट इन दोज पेशंट्स. करेक्ट. आणि यामध्ये जे जसं आपण इफ वी टॉक अबाउट अ मेसेज फॉर द होम राईट, लाईक की घरी आई आहे किंवा तुमची वाईफ आहे किंवा इफ युअर सिस्टर इज देअर, लाईक माझी बहीण आहे तर तसं, तर ॲट वॉट स्टेज वॉट आय शुड लुक ॲट, की कुठले मला ट्रिगर पॉईंट्स किंवा एखादं हे बघायचं आहे आणि वॉट आय शुड सेन्सिटाईज माय सेल्फ ॲज अ फॅमिली पर्सन, की कधी त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं. ॲज एक फॅमिलीला तुम्ही काय मेसेज देऊ शकता? येस, तर मला फॅमिलीजला सांगणं आहे, दे शुड रिकग्नाइज दी फंक्शनल पेन डिसऑर्डर्स. फंक्शनल पेन डिसऑर्डर्स आणि ऑर्गॅनिक पेन डिसऑर्डर्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऑर्गॅनिक पेन डिसऑर्डर अशी असते जिथे डेमॉन्स्ट्रेबल आपल्याला दाखवता येतं की इथे प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे म्हणून दुखतंय. हे मोठे सुद्धा आजार असू शकतात, छोटे सुद्धा आजार असू शकतात. फॉर एन एक्झाम्पल स्पॉन्डिलोसिस, आपल्याला एक पॉईंट दाखवला, एक्सरे ॲबनॉर्मल आहे, MRI ॲबनॉर्मल आहे म्हणून स्पॉन्डिलोसिस आहे म्हणून दुखतं. आणि हे झाले ऑर्गॅनिक डिसऑर्डर्स. पण फंक्शनल पेन डिसऑर्डर्स जे काही आहेत ज्याच्यामध्ये मायग्रेन आला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आला आणि अनेक प्रकारची फायब्रोमायल्जिया आला, दिस इज ऑल्सो फंक्शनल पेन डिसऑर्डर. त्यांना रिकग्नाइज करण्याची आवश्यकता आहे की दे ऑल्सो एक्झिस्ट, दे आर ऑल्सो ट्रबलसम आणि ह्यांना बेसिकली सपोर्टची आवश्यकता असते. परहॅप बेस्ट थिंग यू कॅन ऑफर अ फायब्रोमायल्जिया पेशंट इज सपोर्ट अँड रिकग्निशन. दॅट हेल्प्स देम द मोस्ट. आणि इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल आले म्हणजे पेशंट नॉर्मल आहे असं समजण्याची काही गरज नाही आहे. त्यालाही प्रॉपरली मॅनेजमेंट लागतं आणि त्याला ट्रीट करता येतं. फ्रस्ट्रेट होऊन जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही सपोर्ट कराल आणि त्याला प्रॉपर ट्रीटमेंट कराल तर डेफिनेटली याच्यामध्ये रस्ता आहे. करेक्ट. विल आय बी रॉंग इफ आय से की प्रत्येक पेन किलरनी मॅनेज होत नाही? जर आज तुमचं पूर्ण मी जे ऐकलं त्यावर जर माझा समरी असेल माझ्यासाठी की प्रत्येक पेन किलरनी मॅनेज होणार नाही आहे. पहिले तर जाणून घेणं जरुरी आहे की तो पेन कदाचित बियॉन्ड पेन किलरचा इश्यू असेल. इफ इट इज फायब्रोमायल्जिया त्याचं ट्रीटमेंट वेगळं आहे, त्यामुळे स्पेशालिस्टकडनं जाऊन ती ट्रीटमेंट घेऊन लाईफस्टाईल चेंजेस करणं जरुरी आहे. आणि नुसतं मेडिकेशन्सवर डिपेंडन्सी नाही तर ओव्हरऑल आपल्याला स्वतःमध्ये चेंजेस आणायचं आणि हळूहळू मेडिकेशन्सला टेपर करून लाईफस्टाईल चेंजेस करून स्वतःची लाईफ मॅनेज करणं. दॅट्स हाऊ इट शुड बी डेल्ट विथ राईट. लाईक कारण पेन म्हणजे पेन किलर्स तो एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो आपण कदाचित आज बराचसा मोठा मिथ आपण सॉल्व्ह केला इथे. दोन गोष्टी तुम्हाला विचारते बिफोर वी क्लोज टुडेज डिस्कशन. वन इज की यामध्ये काही नवा रिसर्च वगैरे सुरू आहे की स्टार्टअप्स वगैरे कम्युनिटी काही करून राहिले आहे? कारण मला वाटतं की जर प्रिव्हलन्स इतका जास्त असेल तर आयडेंटिफाय करणंही जरुरी आहे आणि त्यांना वेळेवर ट्रीट करणंही जरुरी आहे. तर एनी न्यू मेडिकेशन्स दॅट आर कमिंग अप किंवा कुठला रिसर्च होत आहे दॅट यू कॅन शेअर विथ अस? या पहिल्यांदा रिसर्चचा भाग म्हणजे ना आपल्याला पहिल्यांदा माहीत करून घ्यायला लागेल आपल्या कम्युनिटीमध्ये किती बर्डन आहे फायब्रोमायल्जियाचं. आम्ही रिसेंटली एक सर्वे सुद्धा केला, 650 विमेनमध्ये आम्ही सर्वे केला आणि आम्हाला
6% विमेन इन ॲक्टिव्ह एज ग्रुप. याच्यामध्ये आम्ही ओल्ड एजच्या महिला घेतल्या नव्हत्या जाणून बुजून. फक्त आम्हाला ज्या ॲक्टिव्ह एज ग्रुप आहे 18 वर्ष ते 60 वर्ष, आणि याच्यामध्ये 6% विमेनमध्ये आम्हाला फायब्रोमायल्जिया सापडला. 13% विमेनला वाईड स्प्रेड पेन आहे. म्हणजे इट्स अ ह्यूज बर्डन. तर आम्ही हे माहीत करून घेण्यासाठी आधी रिसर्च केला. जेव्हा आम्हाला कळालं की आता मध्ये ह्यूज बर्डन आहे, तेव्हा आपल्याला कशा प्रकारे कम्युनिटीला ॲड्रेस करता येईल जेणेकरून आपण अवेअरनेस पसरू शकतो आणि ॲक्च्युली या पेशंटला बेनिफिट देऊ शकतो. त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. नवीन ट्रीटमेंटबद्दल जुन्या ट्रीटमेंटचं युटिलायझेशन आपण पूर्णपणे करत नाही आहोत. ठीक आहे, त्यात छान प्रकारे काम करतात. आणि नवीन मेडिकेशन्स म्हणजे नवीन पेन मॉड्युलेटर्स आहेत की जे की ज्यांच्यावरती ॲक्टिव्ह रिसर्च चालू आहे. नवीन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहेत की ज्यांच्याबद्दल ॲक्टिव्ह प्रोग्राम, जेव्हा पेशंट सगळे एकत्र येऊन आपण याच्यात रस्ता काढू म्हणून ॲक्टिव्हिटीज करतात, त्यांचंसुद्धा याच्यामध्ये बेनिफिट भरपूर आलेलं आहे. काही फायब्रोमायल्जियाचे स्कोरिंग सिस्टम्स आहेत की जेणेकरून आपण ब्लड टेस्टवरून फायब्रोमायल्जिया डायग्नोज करावा, अशाही प्रकारचे काही स्कोर्स अवेलेबल, बट दे आर लार्जली बियॉन्ड रीच आपल्या कम्युनिटीमध्ये तरी ॲट प्रेझेंट. तर महत्त्वाचं मला असं वाटतं जे आहे त्याच रिसोर्सेसने आपण सुरुवातीला फायब्रोमायल्जिया मॅनेज करणं जास्त महत्त्वाचं आहे. तेच लॅकिंग आहे मोस्ट ऑफ द सिच्युएशन्समध्ये. परफेक्ट. हो, जे अवेलेबल आहे त्यालाच अजून आपण कम्प्लिटली युटिलाइज नाही केलं आहे, तर नवं तेव्हा होईल. पण आय एम शुअर की की जे प्रिव्हलन्स आयडेंटिफिकेशनमध्ये जो काम तुम्ही केलं आहे तो एक रिसर्च जो झाला आहे, तसे मल्टिपल रिसर्च होऊन आपल्याला एक इंडिया लेवल एक डेटा हवा की किती % आणि त्यामध्ये काय रिस्क फॅक्टर्स आहे, कुणाला म्हणजे इफ वी कॅन फिल्टर देम आउट ॲट अ अर्ली स्टेज त्यांना बराच फायदा होईल आणि लवकर दे विल बी एबल टू. आणि यू सेड राईट की फायब्रोमायल्जिक्स आर good performers, right? Yes, they're good performers because they have all the apparatus to perform well. It's just that they're oversensitive. Sensitivity नेहमीच खराब नसते. ठीक आहे, ॲक्च्युली फायब्रोलॉजिक विमेन आर गुड कीपर्स इन द फॅमिली. दे कॅन मॅनेज थिंग्स व्हेरी वेल बिकॉज दे आर सेन्सिटिव्ह. दे कॅन रिकग्नाइज थिंग्स व्हेरी अर्ली अँड व्हेरी फास्ट, अँड दे आर गुड मल्टीटास्कर्स ऑल्सो. इट्स जस्ट दॅट when that sensitivity exceeds the requirement, then the real problem starts. Correct. नाही मला डेफिनेटली म्हणजे भरपूर कळलं आहे आता फायब्रोमायल्जियाबद्दल. इन केस दोज हू आर लिसनिंग टू आवर पॉडकास्ट आणि गावामध्ये कुठे पण असतील, त्यांना जर तुम्हाला कन्सल्टेशन करायचं असेल तर हाऊ टू तुमची कन्सल्टेशन कुठे बुक करायचं आणि हाऊ टू गेट इन टच विथ यू? हॅलो, हां, जर तुम्हाला फायब्रोमायल्जिया असेल, तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुम्हाला वाईडस्प्रेड पेन तुम्ही त्रस्त असाल, तुम्ही जवळ कुठल्याही रुमॅटॉलॉजिस्टला अप्रोच करू शकतात. तुम्हाला स्पेसिफिकली माझ्याशी कन्सल्ट करायचं असेल तर मी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये रुमॅटॉलॉजी डिपार्टमेंट आहे, तिथे अवेलेबल आहे. माझं प्रायव्हेट क्लिनिकसुद्धा स्वारगेटला रुमॅट क्लिनिक म्हणून अवेलेबल आहे. तुम्ही कुठेही या ठिकाणी कन्सल्ट करू शकता आणि हेल्प घेऊ शकता. तुमची रोज OPD असते? हां, ओके, परफेक्ट. एक्सेप्ट वीकेंड्स. हां, ऑफकोर्स. आणि दॅट्स द रिझन, राईट? आता संडेला आपण हेल्थ अवेअरनेस क्रिएट करू शकतो. ठीक. एनिथिंग यू वॉन्ट टू से ॲज युअर अ मेसेज टू द कम्युनिटी की ओव्हरऑल ॲज अ रुमॅटॉलॉजिस्ट किंवा आपल्याच्या टॉपिकवर असं असेल, सो बिफोर वी क्लोज, एनी मेसेज टू द सोसायटी दॅट यू वॉन्ट? आय हॅव अ स्ट्रॉंग मेसेज फॉर द सोसायटी. घरामध्ये जर का महिला कंटिन्यू पेन म्हणून कंप्लेंट करत असतील, एस्पेशली तो वाईडस्प्रेड पेन असेल, म्हणजे भरपूर ठिकाणी दुखत असेल एका वेळेला, प्लीज डोंट इग्नोर. इट कॅन बी फायब्रोमायल्जिया अँड इट कॅन बी मॅनेज्ड वेल. याच्यामुळे फॅमिलीला आणि सर्व इस्पेशली पेशंटला सहन करण्याची आवश्यकता नाही आहे. हा पेन डिसऑर्डर आहे आणि हा ॲक्च्युअल आजार आहे, याला इग्नोर करू नका. सपोर्ट द्या, सगळ्यांनी मिळून सपोर्ट. येस, सगळ्यांनी मिळून सपोर्ट करूया. डेफिनेटली. आय एम शुअर की आज जे तुम्ही सांगितलं त्याने भरपूर लोकांना फायदा होणार आहे. मला झाला आहे त्यामुळे, आणि म्हणजे मी सुद्धा आज भरपूर काही शिकले. आणि थँक्यू सो मच. संडेला इथे तुमचा वीकेंडच फ्री राहतो आणि त्यामध्ये तुम्ही इथे आले आणि आम्हाला हा कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी हेल्प केला. विल ट्राय आवर बेस्ट. डॉक्टर नेहा, माझी टीम पूर्ण आम्ही लोक प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जाईल. आणि थँक्स फॉर युअर टाईम डॉक्टर. थँक्यू एव्हरीवन.